स्मार्ट सिटी के स्वच्छता अभियान में नई पहल को जोड़ते हुए नागपुर महानगर पालिका ने आत्मनिर्भर वार्ड अभियान की शुरुआत की है, जो कि 1 सितंबर से लागू होगा। इस अभियान का उद्देश्य सूखे और गीले कचरे को अलग अलग करके निपटाना है, जिसमें गीला कचरा और सूखा कचरा अलग अलग स्थानों पर फेंका जाएगा। आज इस संबंध में सभी गाड़ी चालकों की बैठक आयोजित की गई, जिसमें उन्हें कचरा सेग्रीगेशन की प्रक्रिया के बारे में विस्तृत जानकारी दी गई। इस पहल के बारे में अतिरिक्त जानकारी आंचल गोयल ने प्रदान की। आत्मनिर्भर वॉर्ड ही संकल्पना जी आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपण राबवतो आहे महानगरपालिकामध्ये। प्रत्येक झोनमध्ये आपण एक वॉर्ड आयडेंटिफाय केलेला आहे, ज्यामध्ये आपण आत्मनिर्भर वॉर्ड्सचे 4 क्रायटेरिया आहेत। त्याचे क्रायटेरिया असे आहे की 100% वेस्ट सेग्रीगेशन ॲट सोर्स, म्हणजे घराच्या स्तरावरच कचऱ्याचा प्रॉपर विलगीकरण होणं, सुका कचरा आणि गेल्या कचरा आणि घातक कचऱ्यामध्ये त्याचं विलगीकरण होणं। दुसरं की त्याच वॉर्डमध्ये सुक्या कचऱ्यावर कारवाई प्रक्रिया पण होणं आणि जे गीला कचरा आहे त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया होणं। तर अशा प्रकारची ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये आपण वॉर्ड्स आयडेंटिफाय केले। आज आपण आपल्यामधल्या ह्या संकल्पना राबवण्यासाठी जे महत्त्वाच्या कळा आहे ते म्हणजे आपली जे कलेक्शन एजन्सीज आहे ते आहेत, त्यांचे आज ड्रायव्हर आणि हेल्पर्सला आपण आज इथे वर्कशॉपसाठी बोलवलं होतं। त्यांना आपण हे सूचना केलेली आहे की ज्या नागरिकांनी आपल्याला या कार्यक्रमामध्ये प्रतिसाद दिला, त्यांनी आपला कचरा सेपरेट केलेला आहे, त्याला त्यांच्या व्हेकल्समध्ये असणारे जे सेपरेट कंटेनर्स आहे त्यामध्ये ते टाकावे, जेणेकरून आपल्याला प्रक्रिया करणं पुढे सोपा होईल। तर या प्रकारची आज संकल्पना या ठिकाणी मांडली गेली। आपल्याकडे आपण IC एजन्सी नियुक्त केलेली आहे, जे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये अवेअरनेस कॅम्पेन्स करण्यामध्ये आपल्याला मदत करतात। त्यासोबत बरेच काही असे गुड प्रॅक्टिसेस आहेत ज्याच्यातून आपण शिकू शकतो। त्यामध्ये एक अशी आहे की आपण गाड्या मॅपिंग केलेली आहे, रूट्सवर त्यांना डिफाईन केलेलं आहे। तर रूट्समध्ये ज्या प्रकारे त्यांनी की कोणत्या ऑर्डरमध्ये ती गाडीने गेलं पाहिजे तसे आपण इंदौरचा एक मॉडेल पाहून आपल्याकडे सुद्धा राबवत आहोत। आणि मला नक्की अपेक्षा आहे की याच्यामधून आपल्याला आउटपुट चांगला मिळेल आणि 100% कव्हरेज आपण दररोज इन्शुअर करू शकणार आहे। वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीने झटतो, कष्ट करतो। पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं। अशा आसमानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं। स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली। मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला। केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली। लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली। आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।